कर्जमाफीच्या संदर्भात बघा एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे। ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना नेमकी त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भात बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे आणि त्याच संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा कर्जमाफी म्हणजेच पीक कर्जाची जी काही रक्कम आहे तर ती खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी काही अट आहे का, किती लाख जे आहे किंवा किती हजार शेतकरी जे आहेत यावेळेच्या आत्ताच्या पहिल्या कर्जमाफीच्या जे काही रकमेसाठी पात्र असणार आहेत, एकूण किती रक्कम वितरित होणार आहे वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट सांगणार आहे। केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार ही पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करा। जर तुम्ही केवायसीच केली नसेल तर तुम्हाला या आत्ताच्या ज्या काही जमा होणाऱ्या ज्या काही रक्कम आत्ताची जी काही जमा होणारी रक्कम आहे तर त्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला लाभ मिळणार नाही। मग जर केवायसी केली असेल तर त्यांनाच लाभ मिळणार आहे। आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे की रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे। तर अगदी सुरुवातीला सांगतो व्हिडिओच्या मंगळवारी म्हणजे उद्या आपल्याला 4 ऑगस्ट रोजी आपल्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 4 ऑगस्ट म्हणजे उद्या मंगळवारी रोजी अशा प्रकारची अपडेट पुढे येत आहे। आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट बघा, बरेचशा शेतकरी मित्रांना आणखी पण माहिती नाही की कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे, आमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, आम्हाला ते काढता येणार आहेत का, असे वेगवेगळे काही पण प्रश्न असू शकतात छोटे मोठे। तर त्या प्रश्नाचे पण उत्तरे तुम्हाला अगदी स्पष्ट देणार आहे। तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज आहे का परत वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सध्या जी 4 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या जी काही रक्कम वितरित होणार आहे तर ती रक्कम असणार आहे 7,000 कोटी रुपये। 7,000 कोटी रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे। रक्कम तर खूप मोठी असणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 करोड रुपये वितरित केले जाणार आहेत उद्या। याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा उद्याच्या याच्यासाठी सांगतोय मी 94,000 जे आहे प्राप्तिकर भरणारे म्हणजे ITR भरणारे शेतकरी अपात्र केलेले आहेत। किती? 94,000। बघा 94,000 म्हणजे खूप मोठा आकडा आहे। 94,000 शेतकऱ्यांना IT कर म्हणजे प्राप्तिकर भरल्यामुळे या कर्जमाफीच्या यादीमधून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। आता पुढे काय माहिती मिळते आहे, 16,94,000 शेतकऱ्यांना उद्या लाभ मिळण्याची शक्यता ही आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा, जे NPA खाते झालेले आहेत, बरेचसे शेतकरी मित्रांचे NPA खाते झाले होते त्यामुळे हेअरकट पॉलिसीमुळे जे आहे काही रकमा पोर्टलवर वेगळ्या बँकेमध्ये वेगळ्या असं पण येत होतं। काही जरी असेल तर 2 लाखाच्या आजचं जर का कर्ज असेल तर ते माफ होणार आहे। तर ती बँकेची आणि सरकारची ती जबाबदारी आहे, बरोबर। पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जितकं NPAचं खातं जुनं असेल तेवढी अधिक सूट मिळते, जेवढं NPA नवीन खातं असेल तर ते कमी सूट मिळते, हे सर्वांना माहीत असेल बघा। तर NPA ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे खातं त्यांना पण याचा लाभ मिळणार आहे। आता आपण येऊयात मुख्य मुद्द्याकडे, तो म्हणजे की यासाठी बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार प्रमाणीकरण, त्यालाच आपण KYC म्हणतो। जर KYC केली असेल तरच तुम्हाला उद्या तुमचं यादीमध्ये नाव आलं असेल तरच तुम्हाला तो लाभ मिळणार आहे। आता याच्यामध्ये पण आणखी लक्षात ठेवा KYC केलेल्याच लाभार्थ्यांना ही रक्कम जमा होणार आहे। रक्कम जमा होणार आहे म्हणजे नेमकं काय आता ते सांगतो बघा काय आहे की रक्कम जमा होणार म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि तुम्ही ते पैसे काढू शकणार असं नाही। तर रक्कम जमा होणार म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचं जे काही कर्ज आहे तर ते नीलचा दाखला तुम्हाला बँक देणार आणि मग त्याच्यानंतरचा कूलिंग पिरियड असणार आहे। कूलिंग पिरियड म्हणजे काय की एकदा समजा एखाद्याचं खात्यावर कर्ज असेल मग कर्जाच्या नंतर किती दिवस थांबायचं आहे, मग वेगवेगळ्या बँकाचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा कूलिंग पिरियड असतो, मग तो 1 महिन्याचा असतो किंवा कोणाचा 1 वर्षाचा असतो। पण मात्र कर्जमाफीच्या बाबतीत वेगळा आपला निर्णय घेतलेला आहे सरकारने, असं स्वतः कृषी मंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे। तर कूलिंग पिरियड जो असणार आहे सहकार आयुक्तांनी पण सांगितलं होतं, दीपक तावरे साहेबांनी, तर त्यांनी पण सांगितलं होतं की कूलिंग पिरियड त्यांनी फक्त 1 दिवसाचा ठेवला आहे बघा। 1 दिवस म्हणजे समजा आता तुमचं कर्ज माफ झालं, समजा उद्या तुमचं कर्ज माफ झालं, उद्या मंगळवारी तुमचं कर्ज माफ झालं तर बुधवारपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे, शुक्रवारी तुम्हाला परत जे आहे नवीन कर्जासाठी जे आहे अप्लाय करता येणार, बँकेला तुम्हाला कर्ज द्यावं लागणार। अशा प्रकारचा फक्त 1च दिवस तुम्हाला जे आहे एकदा तुमच्या जे काही तुमचा नीलचा दाखला आला तर त्याच्यानंतर तुम्हाला 1 दिवसामध्ये जे आहे पुढच्या याच्यामध्ये आपण त्याला म्हणूयात की कर्जासाठी जे आहे तुम्ही पात्र बसता किंवा त्या टप्प्यामध्ये तुम्ही बसता, बरोबर। त्यामुळे यानंतर जे आहे आता एकदा रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित झाली तर यानंतर बँकेकडून तुम्हाला जे खाते नील असल्याचा दाखला दिला जाईल बघा, म्हणजे तुमचं खातं नील होईल, तुमच्या खात्यावर कोणतंही कर्ज दाखवलं जाणार नाही। या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही असे प्रश्न असतील का, म्हणजे समजा उदाहरणासाठी नील होईल म्हणजे काय वगैरे वगैरे किंवा खात्याच्या संदर्भात काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता।
तर त्यानंतर बघा कूलिंग पिरियड, आता ही चांगली गोष्ट केली सरकारने, कूलिंग पिरियड खूप कमी ठेवला. खरं तर हे याच्यासाठी पण ठेवलेलं आहे कूलिंग पिरियड कमी, कारण की ज्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळतोय ना, त्यांना अत्यंत गरजेचं होतं. हे खूप वर्षापासून प्रलंबित असणारा मुद्दा होता, त्यामुळे त्यांना लवकर कर्ज मिळावं हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे कूलिंग पिरियड कमी ठेवलेला आहे. आणि बँकांनी पण ती चांगली भूमिका घेतलेली आहे की कूलिंग पिरियड एवढा कमी ठेवल्याच्या नंतर पण म्हणजे बँका राज्य शासनाला सहकार्य करीत आहेत, चांगली गोष्ट आहे. बघा कूलिंग पिरियड 1 दिवसाचा असणार, त्याच्यानंतर जे आहे नवीन कर्जासाठी शेतकरी जे आहे पात्र ठरेल. ही माहिती मी स्वतः नाही सांगालो, ही माहिती स्वतः सहकार आयुक्तांनी पण सांगितलेली आहे, कृषी मंत्र्यांनी पण सांगितलेली, त्यामुळे कुणाच्या मनामध्ये त्याबद्दल डाऊट नसायला पाहिजे. राहिला मुद्दा, जेव्हा उद्या जी 7,000 कोटी रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल किंवा खाते जे आहे नील व्हायला सुरुवात होईल, तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला उद्या परत एक नवीन अपडेटेड माहिती कर्जमाफीच्या संदर्भात अगदी कमीत कमी वेळेमध्ये खात्रीलायक आणि स्पष्टपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. या व्यतिरिक्त पण काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.